See here, all of you, come on. Put your finger on question number 2 fast, quick. See here. Question number 2 मध्ये फिगर कोणती दिलेली आहे? What is figure? सिलेंडर कोण पैकी कोणते? कोण. So I will write here कोण first. Okay. Next, what is given? पहिला शब्द काय आहे? Find the volume. Therefore, see here. Volume is equal to question mark. Next, बोट पाहिजे तिथे. Put your finger I said. Total surface area. So this is TSA. Total surface area. What is this? 7128 square centimeter. Next, what is given? Radius of the base is 28. R is equal to 28 centimeter. Pi ची व्हॅल्यू किती आहे? Pi is equal to 22/7. Raise your hand and tell me pi ची दुसरी व्हॅल्यू काय असते? One more value of pi. Raise your hand, don't give me common answers. Do you know the another value of pi? Run away. 3.14. Always remember, pi ची एक व्हॅल्यू असते 22/7 आणि दुसरी व्हॅल्यू असते 3.14. दोघांचा अर्थ तोच असतो. ही पॉइंट मध्ये आहे व्हॅल्यू, ही पॉइंट मध्ये नाही. आता जी व्हॅल्यू दिलेली आहे ती आपण वापरायची आणि जेव्हा दिलेलं नसतं तेव्हा तुम्ही कोणतंही वापरू शकता. 3.14 or 22/7. बट बेनिफिट काय होतं 22/7 चा? इनटू करताना 7 कशामध्ये डिवाइड. मग 7 च्या टेबल मध्ये जर रेडियस असेल, रेडियस किती आहे पहा? 28. म्हणजे 7 चोक 28 भाग घालवण्यासाठी कॅल्क्युलेशनला ते सोपं पडतं. ठीक आहे, डिपेंड्स ऑन द सिच्युएशन. नाउ यू टेल मी द फॉर्म्युला ऑफ कोन. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कोन? रेज योर हँड, टेल मी फास्ट. व्हॉल्यूम ऑफ कोन. फॉर्म्युले सगळे बाय हार्ट पाहिजे, देन ओनली यू कॅन सॉल्व. व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3πr²h. नाउ यू चेक या फॉर्म्युल्यामध्ये काय काय दिलेलं आहे. आपल्याला काय फाइंड करायचं? व्हॉल्यूम. ओके, 1/3 हा कॉन्स्टंट म्हणजे याची किंमत माहिती आहे. पाई ची व्हॅल्यू किती आहे? 22/7. वी नो दिस. आर ची व्हॅल्यू दिलेली आहे का? येस. बट एच दिलेला आहे का? मग एच जर माहित नसेल तर व्ही काढू शकतो का आपण? नाही. म्हणजे हा फॉर्म्युला वापरून चालणार नाही. दिस इज रॉंग अप्रोच. हा चुकीचा अप्रोच आहे. चेक नेक्स्ट. व्हॉट इज गिवन हियर? टीएसए. मग टीएसए चा फॉर्म्युला लिहूया. टीएसए इज इक्वल टू व्हॉट इज दिस? बाय आर ब्रॅकेट एल प्लस आर. हा फॉर्म्युला वापरता येतं का चेक करूया आपण. टीएसए दिलाय का पहा? इट इज गिवन. येस. ओके, पाई ची व्हॅल्यू माहित आहे, आर माहित आहे, एल माहित आहे का? एल माहित आहे का? नाही. ओके, आर माहित आहे. येस. मग ह्या जर फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केली, टीएसए माहित आहे, पाय माहित आहे, आर माहित आहे, तर याच्यामधून काय निघणार आपल्याला? एल. आणि तो जो एल आहे तो कुठं वापरावा लागेल? एल मिळालं, पण इथं काय कमी पडतंय? एच. मग एल वरून एच कसं काढणार? फॉर्म्युला काय आपला? एल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. मग आता चेक करायच्या मध्ये एल जर आपल्याला इथून मिळालं, एल वी नो, आर आपल्याला दिले, मग ह्याच्यावरून आपण काय फाइंड आउट करणार? एच. म्हणजे एच मिळाल्यानंतर कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवणार? व्हॉल्यूम. म्हणजे हे मोठं गणित आहे, 3 किंवा 4 मार्काला येऊ शकतं. पहिल्यांदा ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवणार, ह्याच्यामधून काय मिळणार? एल. मग एल ह्याच्यामध्ये पुट करणार, ह्याच्यामधून काय मिळणार? काय मिळणार? एच. परत एच कुठं पुट करणार? व्हॉल्यूम. And then we will solve the question. Is that clear? Now let us check. Let us put the values. पहिला फॉर्म्युला कोणता वापरायचा? TSA. Or I will solve here only. फटाफट सांगा. TSA. TSA ची व्हॅल्यू 7128. पाई ची व्हॅल्यू किती आहे? 22/7. ह्या सगळ्यांच्या मध्ये इंटू असतं. पाय इंटू आर. आर ची व्हॅल्यू किती आहे? 28. ब्रॅकेटच्या बाहेर इथं काय असतं? इंटू. देन पाई ची व्हॅल्यू किती आहे? एल. एल ची व्हॅल्यू? एल माहित आहे का? एल फाइंड आउट करायचं. फाइंड आउट करायचं. ओके. प्लस आर ची व्हॅल्यू किती आहे? 28. इज दॅट क्लिअर? नाउ व्हॉट वी हॅव टू डू? चेक करा. 7 काय नाव सांगा? 7 1 जा 7 4 जा 7 चोक 28. ह्या दोघांचं मल्टिप्लाय 22. 22 इंटू 4 किती येणार बघा? 4 दोन्ही 8. 4 दोन्ही 8. 88 इंटू एल प्लस 28. ओके. आणि इथं काय आलं? 7128 इज इक्वल टू. होईल टेल नेक्स्ट स्टेप काय ना सांग.
What will be next step? Those who are watching this video over YouTube, you have to increase the speed. 2x speed मध्ये पहा म्हणजे तुमचा वेळ वाचेल and you can understand better. Because this is a live lecture, it will take time. हा, into 88 इकडे आल्यानंतर काय होणार आहे? 7128 upon 88. हे इंटू होतं, इंटूचं इकडे आल्यानंतर काय होतं? डिवाइड. इथं काय राहिलं? L plus 28. आणि काय होणार? 8 ला 8 नाही, 8 ला 8 कट होतं का? कोण कट होतं? फक्त 0 ला 0 कट होत असतं, दुसरं काही कट होत नाही. मग ह्याला डिवाइड करा. हाऊ टू डिवाइड दिस? स्टार्टेड. ओके, 2 ने डिवाइड करून बघा काय होईल. किंवा 11 वर जातो का? 11 दोन्हीकडे 11 न जातं. लेट अस चेक इट. हे बघा, 11 8 जा 88. ह्याला आता 11 ने डिवाइड करा. 7128 डिवाइडेड बाय 11 किती येतं मग? चेक इट. 71 तुम्ही डिवाइड करा. 7128 डिवाइडेड बाय 11 किती येणार? 11 6 जा 66 राहिले किती? 5 खाली आलं 2. परत 11 4 जा 44 किती आले? इट बिकम्स व्हाट इज 8 and 8. परत 11 8 जा 88. सो आन्सर किती आलं बघा? 11 ने डिवाइड केल्यावर किती आलं? 648. सो इट विल बिकम, यू कॅन चेक, इथं आलं 648. शो दिस कॅल्क्युलेशन बाय झूमिंग. थोडं झूम करून दाखवतो कॅल्क्युलेशन. यू कॅन चेक हियर. हे इंटू 88 इकडे आल्यानंतर काय झालं? डिवाइड. ओके, आणि वर आणि खाली कितीनं भाग घालवला आपण? 11. ओके, आन्सर किती आलं? 648 अपॉन 8. आता डिवाइड करा. 648 ला 8 ने डिवाइड करा फास्ट. किती राहिलं पहा? 648 अपॉन 8 इज इक्वल टू L plus 28. And this is what? 8 ने divide करा and tell me the answer fast. You can directly do like this. 8 8 za and 8 1 za. So it becomes 81 is equal to L plus 28. And last step we will tell. आपल्याला कोण पाहिजे रे? L. L ची व्हॅल्यू शोधायची. म्हणजे 28 आपल्याला नको आहे. मग प्लस 28 इकडे आल्यावर काय होणार? मायनस 28. So it will become 81 minus 28. It will become L. हा काय ना? 81 minus 28. Do fast, quick, fast. 53, is it right? Is it right? Yes. Is it right? Yes. Okay, 53 आलं. L मिळाल्यानंतर मग कुठला फॉर्म्युला वापरायचा आता? L square is equal to N square plus R square. L ची व्हॅल्यू किती होती? 53, त्याचा स्क्वेअर. H आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. वरच लक्ष नाही तुझं. You are not paying attention. I'll beat you bad. L ची व्हॅल्यू किती आहे? 53. त्याचा काय झाला? स्क्वेअर. H आपल्याला दिलंय का? नाही. H फाइंड करायचा आहे. H स्क्वेअर. R ची व्हॅल्यू किती आहे? 28. त्याचा स्क्वेअर. दोघांचा स्क्वेअर करून सांगा फास्ट. क्विक करा. इंटू किती जण झालं बघ. झूम इट लिटल बिट. थोडंसं झूम कर. हा 53 स्क्वेअर. व्हॉट इज 53 स्क्वेअर? झूम इट लिटल बिट. झूम कर इथं. सिंगल डिजिट टेल मी. 2809. वेट 2809. अरे वा 2809. हा, H चा स्क्वेअर किती आला? H चा स्क्वेअर जाईल. H चा स्क्वेअर किती येतो? सांग की लवकर. H चा स्क्वेअर किती? टेल फास्ट. हा, H चा स्क्वेअर नसतो. ABCD आहे ते ABCD. हा, 28 चा स्क्वेअर 784. And last step what you will do? Tell me. Plus 784. इकडे आल्यानंतर काय होणार? करा लवकर. रफ मध्ये फक्त करून सांगा मला. मायनस करून सांगा. 2809 प्लस इकडे आल्यानंतर मायनस 784 and it becomes H square. Who got the answer? Don't look on calculator. Notebook. Calculator is only allowed for checking your answers. हा, what is answer? 2025. 20-25. किती जणांचा आलाय आन्सर? ओके, सी या. स्टॉप रायटिंग सी. लास्ट स्टेप काय आहे? व्हॉट इज द लास्ट स्टेप? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स. नाउ यू हॅव टू चेक. H स्क्वेअरचं रूट किती आलं? H. ह्याचं रूट कसं काढायचं? हाऊ टू फाइंड द रूट ऑफ 2025? दिस यू हॅव टू चेक. हाऊ टू यू हॅव टू चेक? 45. हाऊ? आपल्याला 2025 चं रूट फाइंड आउट करायचं. हाऊ टू फाइंड? सी हियर. ऑल ऑफ यू सी हियर. चेक इट फर्स्ट. ह्याच्या शेवटी 25 आलं ना?
त्याचं स्क्वेअर रूट काढणं व्हेरी इझी इट इज, व्हेरी इझी. आय टेल यू वन. 25 चं रूट किती आलं? 5. आणि 20 चं ब्रेकडाऊन करायचं दोन क्रमवार संख्या, 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स, म्हणजे 4 पंची 20, म्हणजे किती झालं? 4 into 5. ह्यातला छोटा नंबर घ्यायचा. छोटा नंबर कोण आहे? 4. म्हणजे आन्सर किती आलं? 45. असं येत नसेल तर वेगळं ह्याचं अपोजिट बघा. ज्या नंबरच्या शेवटी 5 असतो त्याचा स्क्वेअर कसा करायचा पहा. सपोज दिस इज 35 आणि याचा स्क्वेअर सांगितलं तर 5 चा स्क्वेअर किती येणार? झूम करून दाखव थोडस. झूम करेल. हा 5 चा स्क्वेअर किती येणार? 25. 3 च्या पुढचा नंबर कुठला? 4. 3 चौक 12. याचा स्क्वेअर किती आला? 1225. चेक अनदर वन. सपोज 45 असेल त्याचा स्क्वेअर. 5 साठी काय लिहिणार? 5 चा स्क्वेअर 25. 4 आहे. 4 च्या पुढचा नंबर 5 आणि 4 5 20. म्हणजे हा कुणाचा स्क्वेअर आहे? 45. सो आन्सर विल बी, आन्सर याचं किती झालं? 45. देन एच मिळाल्यानंतर फायनली व्हॉट यू हॅव टू फाइंड आउट. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम V इज इक्वल टू 1/3 बाय r स्क्वेअर h. नाउ यू चेक इट. 1/3 या सगळ्यांच्या मध्ये इंटू असतं. इंटू पायच्या व्हॅल्यू किती आहे? 22/7. दिस इज देन r ची व्हॅल्यू किती आहे? 28. पण r चा स्क्वेअर असल्यामुळे 28 किती वेळेला लिहिणार मी इथं? बघा 1/3 पायची व्हॅल्यू 22/7. r चा स्क्वेअर आहे म्हणून किती वेळेला लिहिलं? 2 वेळेला. इंटू याची व्हॅल्यू किती मिळाली? 45. ज्यांना येतं त्यांनी करा कॅल्क्युलेशन. परत मध्ये फक्त कॅल्क्युलेशन करून पहा. हा कशाने डिवाइड होईल? 7 ने डिवाइड होऊन काय होणार? चेक इट. 7 1 जा 7 4 जा 7 1 7 7 चौक 28. परत 3 न कशाला भाग जातो? 3 न कशाला डिवाइड होतं? 3 न 45 ला डिवाइड होतं. 15 3 45. येस और नो? लुक हियर, डोंट सॉल्व. सी 3 1 3 इथं पहा. 3 1 3 राहिले. 1 3 5 15. जसं पहा 45 आहे. 45 ला जर 3 न डिवाइड केलं 3 1 3 राहिले 1 खाली आलं 5 3 5 15. सो इट बिकम्स 15 3 45 म्हणजे वर किती आलं? 15. खाली इथं 1 आलं, इथं 1 आलं. आता खालचा न्यूमरेटरचा विषय संपला, गेला मेला संपला, त्याचा विषय कट. आता फक्त वर कोण कोण राहिले पहा. या 1 ला पण काही किंमत नसते. जशी तुम्हाला घरी किंमत असते का नसते तुम्हाला पण. ठीक. 22 इंटू पुढे किती आहे? 4 इंटू 28 इंटू 50. नाउ व्हॉट यू हॅव टू डू द मल्टिप्लिकेशन. हे किती आलं सांगा? 4 2 जा 8 4 2 जा 8 परत 28. चला डू फास्ट, क्विक, स्पीड न करा. पॉज द व्हिडिओ. 3 6 9 6 0. रेज युअर हँड. व्हॉल्यूम आहे म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर का स्क्वेअर सेंटीमीटर? स्क्वेअर सेंटीमीटर का सेंटीमीटर क्यूब? रिमेंबर, एरिया असेल तर सेंटीमीटर स्क्वेअर आणि व्हॉल्यूम असेल तर सेंटीमीटर क्यूब. आणि सेंटीमीटर क्यूबला दुसरं काय लिहितात? सीसी. सीसी म्हणजे क्यूब सेंटीमीटर. लाईक दिस इट इज रिटन. दिस क्वेश्चन इज सॉल्व्ड. विल रिकॅप. चेक करा फटाफट व्हॉट वी हॅव सॉल्व्ड. हा कॅल्क्युलेशन पार्ट आहे. पहिल्यांदा कोणता फॉर्म्युला वापरला आपण याच्यामध्ये? वेअर इट इज दिस क्वेश्चन ना. हा 3 फॉर्म्युले वापरले. हा व्ही चा फॉर्म्युला शेवटी वापरला. पहिल्यांदा कुठला वापरला? टीएसए. टीएसए मधून आपल्याला काय मिळालं? एल. एल मिळाल्यानंतर आपण काय पुट केलं? हाईट. एल वरून परत काय मिळालं? एच. आणि एच वरून परत कोणता फॉर्म्युला वापरला? व्ही. तर फॉर्म्युले पार्ट नसतील तर विल नॉट बी एबल टू सॉल्व एनी ऑफ द क्वेश्चन. सो फर्स्ट ऑफ ऑल यू शुड बाय हार्ट लगेच आठवला पाहिजे फॉर्म्युला. आणि त्या फॉर्म्युलामध्ये कोण दिलंय आणि कोण गायब आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. व्हॉट इज गिव्हन अँड व्हॉट इज नॉट. ओके.